नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. लोणावळा नगर परिषद निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 9 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माझे मित्र आशिष बुटाला यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. आशिष हा भाजपचा सच्चा कार्यकर्ता आहे. माझे जनतेला आवाहन आहे ते वार्ड क्रमांक 9ला लोणावळ्यातील सर्वोत्तम वार्ड बनवेल असा विश्वास व्यक्त करत सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेला आवाहन केले. तेवढी क्षमता आशिष बुटाला यांच्यात आहे. पाहूया काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार. तेव्हाही या नगर परिषद क्षेत्रातल्या विकास कामासाठी मी स्वतः निधी उपलब्ध करून दिला होता. आशिष बुटाला हा भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता आहे, माझे मित्र आहे. मी विश्वासाने सांगू शकतो की यांच्या प्रभाग क्रमांक 9 मधील मतदारांनी आशिष बुटाला यांना निवडून दिल्यावर जसं भाई नंबर 1 BV नंबर 1 तसा वार्ड नंबर 1 करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्या पाठीशी पूर्ण पक्ष उभा आहे आणि या प्रभागातील जनतेला विशेष करून मी आवाहन करेन की प्रभाग 9मध्ये आपल्या सर्वांनी प्रभाग 9 आणि आपल्याला करायचा फाईन या दृष्टीने आशिष बुटाला यांच्या कमळ चिन्हाची बटन दाबायची आहे. आज राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं किंवा केंद्रातही बघितलं तर मला विश्वास आहे की आज जनतेला विकास हवा. आजपर्यंत जातीपातीचं राजकारण, विष कागवण्याचं राजकारण, असं म्हणतात की सी फॉर कोबराचं जहर याच्यावर उतारा असू शकतो, पण सी फॉर काँग्रेसचं जातीचं जहर याच्यावर मात्र सर्वांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज काही वार्डांमध्ये आमचे मतदार आहे त्यांना विकासापासून इतके वर्ष वंचित ठेवल्यावर आजही काँग्रेस ज्या पद्धतीचा दावा करते, मला मतदारांवर विश्वास आहे. ते जागरूक मतदार या निवडणुकीत या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला तर निवडून आणेलच, पण विशेष करून आमचे मित्र श्री बुटालाजी यांना निवडून आणेल. त्यांचं इनिशियल एपासून आहे. मला विश्वास आहे की एक ग्रेड काम करण्याचं त्यांच्या हातून घडेल आणि त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी पूर्ण शकते. सर, आपण सांगितलं की पक्षासोबत असली तरी केंद्रात आमचं सरकार, राज्यात आमचं सरकार आणि विकासाभूमिक दृष्टिकोन यातून आमचे मित्र असले तरी शेवटी कामाची क्षमता, एकाच कंपनीच्या 3 गाड्या असतात, पण एखाद्या गाडीचं CC 3000चं असतं, दुसऱ्या त्याच कंपनीच्या गाडीचं CC हे थोडं कमी असतं. तर विकासाचा वेग पाहिजे असेल, हायएस्ट CC असणारी गाडी भारतीय जनता पार्टी. माझ्याकडेही अर्थ खातं होतं, पण तुम्हालाही माहिती आहे मी सुद्धा 5 वर्ष 17 दिवस अर्थमंत्री होतो. तर विभाग जरी आपला असला तरी तुम्हाला माहिती आहे की त्या बजेटवर शिक्कामोर्तब हे CMचं लागते. अडचण ती आहे. नाहीतर असं जर असतं तर मग कोणाला CM व्हायची इच्छा राहिली नसती, अर्थमंत्रीच व्हायची इच्छा राहिली असती. सर, लोणावळ्यामध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गिरीश कांबळे आहेत. गिरीशींना निवडून दिल्यावर या शहरामध्ये विकासाची आवश्यकता आहे. खरं तर मागच्याच कालावधीमध्ये जेव्हा मी या ठिकाणी 2019-20 आलो तेव्हा आम्ही नियोजन करण्याचा निर्णय केला होता. तेव्हा आशिष बुटाला होता आणि आमच्यासोबत सूर्यखातही होता. तेव्हा साधारणतः मी विचार केला होता की या शहराचा एक उत्तम मास्टर प्लॅन केला पाहिजे. आर्टिफिशियल शहर केली जातात जगात, आपल्याला आर्टिफिशियल शहर करण्याची आवश्यकताच नाही आहे. हे निसर्गाने देवानी घडवलेलं असं सुंदर वातावरणाचं शहर आहे. याला जर योग्य पद्धतीने डेव्हलपमेंट केलं तर मला विश्वास होतो की हे शहर हे आनंद देणारं शहर असेल. जेव्हा कुटुंबासहित लोक येतात तेव्हा घरी बसले असेल किंवा गावात असतील तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो, हम आपके येतो. इथं आल्यावर परिवार हम साथ साथ आहे म्हणतो आणि म्हणून या गावाच्या डेव्हलपमेंटचा एक विचार केला गेला होता. मधात्मक 2022 नंतर निवडणुका झाल्याच नाही, पण मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टी लोणावळ्यामध्ये निवडून आल्यावर त्याचा एक सुंदर प्लॅन केला जाईल आणि भविष्यामध्ये हे शहर हे प्रत्येकाला हवंहवंसं वाटेल. या शहरामधल्या जनतेलाही हवंहवंसं वाटेल आणि निश्चितपणे महाराष्ट्राचा गौरव वाढवणारं हे शहर होईल. त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री मोदींच्या नेतृत्वात त्याचा प्लॅन केला जाईल. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.